अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि खरं म्हणजे कोळ्यांचं अस्तित्व जे आहे ते ससून डॉग आणि आमची भाऊचा धक्का या दोन ठिकाणी पारंपरिकदृष्ट्या आम्ही गेले 60-70 वर्ष तिथे मच्छीमाराचा व्यवसाय करतो. मच्छी पकडण्याचा तिकट व्यवसाय असतो, मच्छी वेचण्याचा तिथे प्रकार असतो, मच्छी विकण्याचा तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्या गोडाऊनवर अवलंबून होत्या आणि तिथे गोडाऊन ह्या शासनाने सील केलेल्या आहेत. त्या निमित्ताने त्यांना विरोध म्हणून आज आम्ही उद्या 16 तारखेला मुख्य मोर्चा आयोजित केलेला आहे. या मुख्य मोर्चासाठी जवळपास 20 ते 25 हजार लोक आमचे जमणार आहेत. अनेक संस्था, मच्छीमारांच्या संस्था एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की हा मोर्चा मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे, कारण जो अन्याय झालेला आहे तो दूर होईल या दृष्टिकोनातून आम्ही तिथे जमणार आहोत. किती मोठ्या संख्येने कोळी बांधव एकत्र येणार आहे? रोज 20-25 हजार लोकसंख्येने उपस्थित राहणार आहोत. किती संघटनेचा आपल्या या मोर्चाला पाठिंबा आहे? किती संघटनेचा आपल्या मोर्चाला पाठिंबा आहे आणि बऱ्याच संस्था, आमच्या जेवढ्या मच्छीमार संस्था मुंबईच्या आहेत, मुंबईच्या बाहेरच्या, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या मोर्चाद्वारे मुख्य मागणी काय शासनाकडून आपली? मुख्य मागणी हीच आहे की आमचं ससून डॉगमध्ये जे आमची 2 गोडाऊन, ज्या गोडाऊनमध्ये आम्ही काम करत होतो, ज्या गोडाऊनमध्ये आमच्या महिला काम करत होते, त्या गोडाऊन त्वरित तुम्ही सील बंद आहे ते उघडावं. आणि जर आपली मागणी मान्य नाही झाली तर पुढील भूमिका काय असणार आहे? भूमिका आम्ही ठरवू मोर्चानंतर काय करायचं ते, परंतु जोपर्यंत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटत नाही तोपर्यंत त्यांना भेटल्यानंतरच आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया येईल. त्या आल्यानंतर आम्ही तो निर्णय घेणार आहोत. सर, 2014 पासून आपली लढाई सुरू आहे, पण अजूनपर्यंत काय आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाही आहेत? 2014 पासून अनेक सरकारं बदलली, त्या सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्री बदलले, त्याच्यामध्ये निर्णय झालेले नाही. आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत, तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो नाही. तर उद्या त्यांच्यापर्यंत आमचं निवेदन जाणार आहे, पोचणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. थँक्यू.